नमस्कार, मी वैष्णवी आणि यांना तुम्ही ओळखलंच असेल, या पूजा मॅडम, पूजा प्रोडक्शन या आलेल्या आहे. म्हणजे 300 किलोमीटर वरून लांब मला भेटण्यासाठी हे आलेले आहे. आणि यांचे मिस्टर, यांचे मुलगा पण आलेला आहे. आणि यांचे व्हिडिओ तर तुम्ही बघितलेच असतील. तर यांच्या गावाचं नाव आहे बीड आणि बीड वरून हे मला भेटण्यासाठी आलेले आहे. तर तुम्हाला मी सांगते आमची ओळख कशी झाली. तर इंस्टाग्राम वरून आमची ओळख झाली. तर मी यांना म्हणजे बोलले यांच्याशी, मला छान वाटलं यांचा स्वभाव आणि यांना पण माझा स्वभाव आवडला. तर आम्ही बोलत होतो एकमेकींसंग आणि आम्ही व्हिडिओ कॉलवर पण बोलायचो. तर मी त्यांना बोलून घेतलं, म्हटलं की या इकडं मांडव्याला. माझं गाव मांडवे आहे, मांडवे खुर्द. आणि मी म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल, संगमनेर तालुका दुसरा मांडवा आहे आणि अलीकडचं मांडव म्हणजे पारनेर तालुका. तर हे येतं अहमदनगर नाही, अहिल्यानगर मध्ये. तर मला बोलायचं असं होतं की हे खूप लांबून आले आणि मला खूप आनंद झाला की हे मला भेटण्यासाठी इतके लांबून आले. आणि 300 किलोमीटर म्हणजे आज सोपं नाही. आमचं इथे येण्याचं कारण म्हणजे फक्त एकच आहे. ह्या वैष्णवीताईचे व्हिडिओ आम्हाला पण म्हणजे आवडले, त्यांची ऍक्टिंग आवडली आणि त्यांनी नंतर मग आम्ही एकमेकांना कॉन्टॅक्ट केला आणि तिथून पुन्हा आम्ही इथं आलो, त्यांच्या गावात आता व्हिडिओ बनवतो. तर इथं येऊन आम्हाला 2 दिवस झालेले आहेत आणि इथं आलात तर खूप छान वाटते. त्यांचं गाव पण असं डोंगरात आहे आणि जिथं तिथं थोडे थोडे डोंगर आहेत, थोडे थोडे शेत आहेत आणि हिरवगार असं म्हणजे सगळीकडे हिरवं आहे, पाण्याचा भाग आहे, त्याच्यामुळं खूप छान वाटते. लोकेशन पण खूप छान छान आहे इथं. आणि सर्वात मेन म्हणजे वैष्णवीचा स्वभाव खूप छान आहे आणि तिनं असं म्हणजे घरी पण आम्हाला राहायला म्हणजे चांगली सोय केलेली, खायला प्यायला व्यवस्थित करते आणि नाही का त्यांच्या घरच्याचा सगळ्या परिवाराचा पण स्वभाव म्हणजे खूप छान आहे. मला तर असं वाटतंय की म्हणजे कधीच इथून जाऊच नाही, वैष्णवी पाशीच राहावं. म्हणजे कारण ती आमची सेवाच तेवढी करते, काळजी तेवढी घेते आणि कसं त्यांच्या घरचा पण मोसम छान आहे, त्याच्यामुळे वाटतंय वैष्णवी पाशीच राहून जावं काही. मला असं वाटलं की हे खरंच मला बोलले की हा मी येणार आहे असं तसं. पण मला असं विश्वासच होत नव्हता की पूजा प्रोडक्शनची पूजा मला भेटायला आणि इथे एवढं लांब येणार आहे. म्हणजे खूप आनंद झाला की त्या मला आल्या ना, तर मला असं वाटलंच नाही की त्या आलंय. मला असं वाटलं की मी स्वप्नातच आहे. म्हणजे स्वप्नात असल्यानेच वाटलं, कारण एवढे कमी सबस्क्रायबर आहे माझे. आणि मला असं म्हणजे वाटलंच नाही की मला पण कुणीतरी रिस्पेक्ट देईल, माझ्याकडे पण कुणीतरी येईल आणि एवढं मान सन्मान देईन आणि एवढे पण भारी म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी मला म्हणजे खूप सपोर्ट दिला त्यांनी. आणि खरंच म्हणजे देवासारखेच आल्याने वाटतंय मला ते माझ्याकडे. कारण एवढे म्हणजे व्हिडिओ बाबतीत एवढी रिस्पेक्ट म्हणजे मला कोणाकडून मान्य म्हणजे एवढी झाली नाही आणि कुणी मला दिली नाही. आणि म्हणजे एवढे व्हिडिओ मी बनवते ना, तर कोणाला आवडतात कोणाला नाही. कोण बोलतं काय आहे अगं, उगाच व्हिडिओ बनवते असं तसं, तुला काय भेटणार आहे असं तसं. पण नाही, खरं म्हणजे चांगलं वाटतं. आणि जाऊन द्या, पैसा म्हणून नाही बरं का, पण एक चांगलं वाटतं आणि मनाला आनंद होतो. म्हणून म्हणजे व्हिडिओ बनवणं हे म्हणजे मलाच तरी आवडतं. आणि ते येणारे म्हणजे मला एकच नंबर. मला इतकं म्हणजे इतकी मोठी फिलिंग वाटली की त्या माझ्याकडे आल्या आणि माझ्यापाशी राहिल्या आणि बोलल्या की हा मी 2-4 दिवस राहणार आहे असं तसं. तर मला खूप चांगलं आणि छान वाटलं, इतकं छान वाटलं. आणि त्यांचे मुलगा पण छोटा खूप छान आहे आणि खूप गोड आहे बरं का. म्हणजे यांचे युट्यूबला इतके सबस्क्रायबर आहे, मला तरी वाटतं 3.5-4 लाख सबस्क्रायबर आहे. आणि फेसबुकला पण आहे. आणि फेसबुकला माझ्या अंदाजाने 2-1 लाख सबस्क्रायबर आहे वाटतं त्यांचे. आणि सबस्क्रायबर युट्यूबला आणि फेसबुकला आणि इंस्टाग्रामला पण खूप सबस्क्रायबर आहे, म्हणजे सगळ्यांनाच. तरी यांना म्हणजे असा घमंड नाहीये कोणत्या गोष्टीचा. आणि ते इतका स्वभाव म्हणजे इतका छान आहे आणि इतके फ्रेंडली असतात ते आणि इतके हसरामुख असतं. मला वाटलं की खूप घमंड असेल असं तसं, पण नाही. यांच्यात काहीच म्हणजे काहीच आढळलं नाही मला, त्यापैकी तर काहीच नाही आढळलं. म्हणजे खूप स्वभाव खूप चांगलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वैष्णवीला या क्षेत्रामध्ये काम करायला खूप आवडतं आणि व्हिडिओ बनवायला म्हणजे असं उल्हास आहे बरं का तिला. म्हणजे आवड आहे त्या क्षेत्रात काम करायची. सर्वांना मला एकच सांगायचं आहे, जसं तुम्ही मला सपोर्ट केला तसंच तुम्ही वैष्णवीला पण सपोर्ट करा. वैष्णवीच्या चॅनलचं नाव आहे वैष्णवी प्रोडक्शन. थँक्यू पूजा, तू म्हणजे मांडव्याला आली आणि मला एवढा सपोर्ट केला त्याबद्दल खरंच म्हणजे मी तुझी आभारी आहे आणि ऋणी राहील.
आणि म्हणजे खूप छान वाटलं की तुम्ही इथे आलात, माझ्या संग व्हिडिओ काढले. मला खूप म्हणजे बरं वाटलं आणि एक नवीन अशी ऊर्जा भेटली की म्हणजे काहीतरी युनिक वाटलं. लाईफ मध्ये काहीतरी वेगळं झाल्याने वाटलं. खरंच धन्यवाद. आणि खरंच म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ बघताय, खरंच धन्यवाद. आणि एवढं वेळ देण्याबद्दल, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला देण्याबद्दल खरंच धन्यवाद.